आजच्या दिवसाची सुरुवात झाली म्हणजे सकाळी 5 वाजता, कारण जाग लवकर आली. त्यामुळे मी म्हटलं झोपून राहण्यापेक्षा पटकन स्वयंपाक करून घ्यावा. त्यामुळे लवकर उठून इकडे चपाती भाजी करून घेतली होती आणि सकाळी 8:30 वाजताच माझा नाश्ता रेडी होता. सकाळी लवकर उठल्यामुळे आजचा दिवसही खूप जास्त मोठा वाटत होता. एरवी आमचं उठण्याचं टायमिंग सकाळी 7 किंवा 8 असतं, पण नेहमीपेक्षा आज जरा जास्त लवकर उठल्यामुळे ना दिवसही खूप जास्त फ्रेश वाटत होता. घरातली सगळी छान कामं वगैरे आवरून घेतली, देवपूजा केली, उंबरठा पूजन केलं आणि त्यानंतर मग मस्त आराम केला. आणि माझ्या प्रत्येक क्षणांमध्ये ना स्वामी आहेत, कारण तुम्हालाही असं वाटेल की स्वामी स्वामी सारखं का करतेय, पण माझ्या आयुष्यात ना त्यांचं महत्व खूप जास्त मोठं आहे, अगदी आभाळापेक्षाही मोठं. स्वामींवर मी कधी न विश्वास ठेवणारे, आज नकळतपणे मी त्यांच्याशी काय एवढी जोडली गेली हे मला सुद्धा अजूनही कळलं नाही. पण स्वामी आणि स्वामींचे चमत्कार कळायला ना अगदीच खरंच नशीब लागतं, कारण माझ्या आयुष्यात ना खूप साऱ्या अशा अडचणी येऊन गेल्यात आणि मी खूप जास्त एकटी पडले होते. पण त्या काळात ना माझ्या डोक्यावर हात ठेवणारे होते ते फक्त स्वामी होते आणि मला पाठिंबा असलेले ते म्हणजे स्वामी होते. मठात आल्यानंतर दर्शन घेतलं, छान असं थोडा वेळ बसलो. त्यानंतर मग गेलो होतो मारुतींच्या मंदिरामध्ये आणि इकडे मी मारुतींसाठी रुईची माळ घेतली होती, तेल घेतलं होतं. त्यानंतर मग घरी जाताना थोडंसं काहीतरी खावं म्हणून म्हटलं पाणीपुरी खावी. मस्त खाणं पिणं एन्जॉय केलं आणि असा संपवला मी माझा आजचा दिवस. थँक्यू, बाय.